महाराष्ट्रात सध्या 11वी प्रवेशाची लगबग सुरू आहे। 10वीला उत्तीर्ण झालेले लाखो विद्यार्थी सध्या 11वीत प्रवेश घेण्यासाठी सज्ज झालेत। त्यासाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलची सुविधा उपलब्ध केली। मात्र हे पोर्टल वारंवार बंद पडते, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। पाहूयात। 11वी प्रवेशाचा गोंधळात गोंधळ, ऑनलाईन ऍडमिशनचा मोठा फज्जा, प्रशासन ढिम्म, विद्यार्थ्यांची डोकेदुखी। 10वीचे निकाल लागून आता अनेक दिवस झाले, त्यानंतर 11वीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली। आपण आता कॉलेजला जाणार याचा आनंद विद्यार्थ्यांच्या मनात आहे, पण हव्या त्या शाखेत ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी तयारी करतात। खरं तर 11वीत ऍडमिशन घेण्यासाठी सरकारने ऑनलाईन पोर्टलची व्यवस्था केली, पण हे पोर्टल अनेकदा क्रॅश झाले। ते दुरुस्त केलं की पुन्हा ते बंद होतं। असा सगळा सापशिडीचा खेळ सुरू झाला। त्याचसोबत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करायला घेतला की एरर दाखवला जातो आणि त्याचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड वेळेत सेट होत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आणि त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच केली जावी अशी मागणी देखील करण्यात येते। ऍडमिशन करायला खूप त्रास झाला आणि हे ऑनलाईन एका सोबत सर्व विद्यार्थी करायला लागल्यामुळे जे साईट आहे हे क्रॅश होत आहे, म्हणून एकाच विद्यार्थ्याला 2-3 तास लागत असल्यामुळे थोडासा आम्हाला त्रास होत आहे, नाहक त्रास होत आहे। सर्व्हर जाम असल्यामुळे ऍडमिशनला खूप त्रास होत आहे। काय वाटतं तुला, होईल ऍडमिशन होईल असं वाटत नाहीये। या वर्षी अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाण्याची प्रथम वेळ असली तरी शिक्षण विभाग अथवा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने पालकांसाठी कुठलेही समुपदेशन करण्यात आलेले नाही। परिणामी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत गोंधळलेल्या स्थितीत आहेत। सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्या फॉर्म मध्ये डिले होणं ही खूपदा आम्हाला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे ते डिले प्रोसेस होत चालली। तरी पण आम्ही ट्राय करतोय की बॅच वाईज मुलांना बोलून ते प्रक्रिया कंप्लीट केली पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही लेट इव्हनिंग पण काम करतोय आणि अर्ली मॉर्निंग पण काम करायला सुरुवात केली आहे। विद्यालय असो किंवा शिक्षण विभाग असो यांच्याकडून कोणतंही काउन्सिलिंग विद्यार्थ्यांना आणि पालकांना न केल्यामुळे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थी अचंबित झाले आहे। अशा वेळेस महाविद्यालयातर्फे या सर्व सोयी आणि सुविधा विद्यार्थ्यांना देऊन पालकांचं समाधान करण्याचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। 11वी प्रवेशाच्या गोंधळाबाबत तज्ञांचं काय मत आहे तेही एकदा पहा। लिमिट जेव्हा क्रॉस होतं तेव्हा वेबसाईट जी आहे ती डाऊन होते आणि ती वेबसाईट जी आहे ती ऍक्सेस होत नाही। पण जर हे टेक्निकल अटॅक मध्ये जर बघायला गेलं तर याला डिडॉस अटॅक जे आहे असं म्हणतात। वेगवेगळे युजर्स वेगवेगळ्या ठिकाणून त्या वेबसाईटला ऍक्सेस करतात आणि ती वेबसाईट तो सगळा डेटा रिस्पॉन्स देऊ शकत नाही आणि ती वेबसाईट जी आहे ती कोलॅप्स पडते। सो याच प्रकारे आपल्याला आता पण झालेलं दिसून येतं। महाराष्ट्रात 10वीला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे, त्यामुळे सरकारने 11वी प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याची गरज आहे। अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर।